नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला चॉकलेटची बर्फी बनवून दाखवणार आहे। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। इथे मी चॉकलेट घेतलेला आहे। व्हाईट कंपाऊंड चॉकलेट आहे। ट्रुटी फ्रुटी आणि साजूक तूप। सुरुवातीला चॉकलेट पॅकमधून बाहेर काढूया। हे बघा पूर्ण काढून घेते। हे चॉकलेट 500 ग्रॅम आहे, तर 250 ग्रॅम चॉकलेट घेऊया। याला कट करून घेते। आता याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहे। पूर्णपणे करून घेते। हे बघा पूर्ण करून झालेले आहेत। आता याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते। हे बघा याच्यामध्ये काढून घेते आणि याला बाजूला ठेवते। आता या डब्याला तूप लावूया। सर्व बाजूला लावून घ्यायचं आहे। याला बाजूला ठेवूया। हे बघा मी गरम पाणी करून घेतलेलं आहे। आता याच्यावरती आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे चॉकलेटचं। एवढीच काळजी घ्यायची आहे की आपलं भांडं खालच्या पाण्याला लागायला नको आणि चॉकलेट विरघळून घ्यायचं आहे। याच्यावरती छान असं विरघळलं जातं। गॅसवर ठेवायची गरज नाही आहे। मला पूर्णपणे विरघळून घेऊया। हे बघा पूर्ण विरघळलेलं आहे। थोडंसं राहिलेलं आहे, ते सुद्धा आपण विरघळून घेऊया। थोडंसं हलवते। हे बघा पूर्ण विरघळलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण ही ट्रुटी फ्रुटी टाकूया। ही सर्वच टाकून देते। याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त ठेवू शकता। हे बघा पूर्णपणे विरघळलेलं आहे आणि छान असं आपलं हे झालेलं आहे। आता मी याला या डब्यामध्ये टाकते। थोडीशी ट्रुटी फ्रुटी टाकते आणि हे चॉकलेट याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला। हे सर्व टाकून देते याच्यामध्ये। पूर्ण भांड्याचं काढून सुद्धा टाकून द्यायचं आहे। हे बघा छान असं याच्यात थोडंसं असं आदळल्यासारखं करायचं आहे याला आणि 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवूया। हे बघा 10 मिनिटं झाल्याच्या नंतर हे असं झालेलं आहे। आता मी याच्यावरती घेते। थोडंसं याला असं हे करूया म्हणजे ते ढिल्लं होईल। हे बघा छान असं निघलेलं आहे। आता याला कट करूया। याच्या वड्या पाडूया। या साईडला सुद्धा पाडून घेऊया। हे बघा छान अशी आपली वडी तयार झालेली आहे। हे बघा छान असा कलर सुद्धा आलेला आहे। हे बघा अशा पद्धतीने आपली ही चॉकलेटची बर्फी तयार झालेली आहे। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।